उजनी धरणाच्या पाणी पातळीची एक महत्त्वाची अपडेट समोर येते. आज सकाळी उजनीमध्ये कमी झालेला पाण्याचा विसर्ग आज सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा वाढला असून सध्या उजनी धरण हे +16% पोहोचलेलं आहे. दौंड येथील नदी मापन केंद्रावरून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार नदीच्या जलपातळीत कमालीची वाढ झालेली आहे. सध्या दौंड येथे भीमा नदीची पाणी पातळी ही 502.300 मीटरवर पोहोचली असून नदीपात्रात पाण्याचा येणारा प्रवाह म्हणजेच इनफ्लो डिस्चार्ज हा तब्बल 91,787 क्युसेक्स इतका नोंदवला गेलेला आहे. पाण्याचा हा प्रचंड विसर्ग पाहता नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे धरणातील जिवंत पाणी साठ्यात म्हणजेच लाईव्ह स्टोरेजमध्ये हळूहळू वाढ होत असून सध्या हा साठा +16% पोहोचलेला आहे. पावसाचा विचार केला तर आज जरी पाऊस हा कमी असला तरी या मोसमातील आतापर्यंतचा एकूण पाऊस हा 84 मिलीमीटर इतका झालेला आहे. दरम्यान पुढील काही तासात पुणे जिल्ह्यात धुवाधार पावसाच्या अंदाजामुळे पाण्याच्या विसर्गामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन सध्या नागरिकांना करण्यात येत आहे.